स्वराज्याचा छावा राजाधिराज नंतरचा उभा घे हिरावज्यात दुसरे छत्रपती असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे. त्या निमित्तानं आपण त्यांना त्या ठिकाणी अभिवादन करतो. माझंही त्यांना अभिवादन. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय पूज्य नागरे सर, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय जो धानोरा येथे प्राचार्य आहेत, वक्ते आहेत, घटे वक्ते आहेत, साहित्यिक आहेत. असतात आपण सगळे उल्लेख केला. चांगले साहित्यिक आहेत असे आमचे मित्र प्राचार्य महादेव कपाट सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे संचालन करणारे आपले शाळेचे सन्माननीय कविवर्य जे आपल्या आवाजातून सगळ्या शहराला परिचित आहेत. आपल्या सर्वांचे असे ते आवडते असे शिक्षक असलेले सन्माननीय विशाल वाघमारे सर, सन्माननीय आपल्याकडे आता संघटन सर होते, बाकी नाव माहिती पुरस्कार मॅडम, पाटील मॅडम, सर्व चव्हाण सर, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, मी पत्रकार आहे. त्यामुळं आम्ही माझा आणि शाळेकडंच म्हणत होतं सर मला भेटता मला बातम्या पाठवतात. अजून बातमी काल त्या मॅडम आपल्याकडे मॅडम येऊन गेल्या सोशल मॅडम, त्याची बातमी परवाची तर माझ्याकडे वाच पाठवतात. त्यामुळं आपली जो उपक्रमाची मला जरूर परिचय असतो की आपल्या शाळेमध्ये हे जे आहे उपक्रम सुरू असतात सुरुवात आम्ही प्रजापत्राला का बोलू. तर या ठिकाणी आज सरांचं आपल्यासमोर व्याख्यान होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण असा व्याख्यानाचा विषय त्यांचा आहे आणि कौशल्य विकास. तर आजच्या आपल्या शासनाचं धोरणामध्ये आपल्याला माहिती आहे की नवीन शैक्षणिक धोरण खूप आज आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचे जे प्रशिक्षण आहे शिक्षणामध्ये देण्याचं काम पूर्ण झाले आणि कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये आपण इतके आपलं जे शिक्षण आहे आपल्याला उपलब्ध असतं पदवीपर्यंत शिक्षण असतं. यामध्ये आपल्याला आपण मोठ्या प्रमाणावर आज आपली लोकसंख्या वाढली आहे, बेकारी मोठ्या प्रमाणावर आहे आणि मग बेकारी असल्या कारणानं शासनाला आपल्याला नोकरी देणं शक्य नाही. नोकऱ्याच्या संध्या कमी होत चालल्या आहेत, औद्योगिकरण झपाट्यानं होत आहे, तांत्रिक जे शोध आहेत, तंत्रज्ञानाचे शोध आहे, विज्ञानाचे शोध आहेत, यामुळे मनुष्यबळ कमी होत आहे. अशा वेळेला आपल्याला गुणवंत होणं हे महत्वाचं आहे. गुणवंत या अर्थानं की आपण या आपल्या पुस्तकी ज्ञानाबरोबर आपल्याला काही प्रॅक्टिकल ज्ञानही असणं या ठिकाणी आवश्यक आहे. आपल्याकडे तरी शासनाने माझ्या वाटेकडून शैक्षणिक गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी आपल्या शिक्षण त्या दृष्टिकोनातून काही विषय अभ्यास आपल्याकडे आलेला आहे की विद्यार्थ्यांचा कल कोणीकडे आहे असं आपल्या लक्षात घ्यायचं. ज्यांकडे चाचणी आहे, ज्याच्याकडे आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला लवकर आपल्याला कारण जर आवड असेल आपण म्हणतो नेहमीच्या ग्रामीण भाषेतून मग आवड असं सोड नाही तर ते आपल्याला आवड हा विषय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आवडीचा विषय जर पहिल्यापासून घेतला त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला प्रगती करता येते. कारण तिथं पण कंटाळा येत नाही, नकोसं वाटत नाही. मग कोणतीही गोष्ट करीत असताना आपण सकारात्मक ही गोष्ट केली तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो. मग नको हे होत नाही, मला हे जमत नाही, आळस या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपल्याला आल्या तर निश्चितपणे आपण मग ते आजचं उद्यावर होतो. कबीराच्या डोळ्यामध्ये संत गाडीपार नेहमी सांगायचं आज करीतो अभी कुठल्याही कामाची सुरुवात करीत असताना आपण कारण जे बघायचं काम नाही. नको अभ्यास उद्या करू, आता उद्यापासून उद्या त्याला बोलतो
तर हे मुहूर्त शोधण्याचं जे काम आहे ते आपण केलं पाहिजे. तर आपण मनाचा निश्चय करू, आपण अभ्यास केला पाहिजे आणि कामाची जी सुरुवात अभ्यास करून आजच केली पाहिजे. आज उद्या पुढं नाही. कामाची सुरुवातीला मुहूर्त शोधण्याची आपल्याला गरज नाही. या दृष्टिकोनात उत्कृष्ट वक्ते आहेत की आपल्या पुढं ते मांडणी करतायत, जे काही संघटना ते उपस्थित असतात. आज छत्रपती संभाजी महाराज याचा बलिदान दिवस आपण साजरा करीत असताना अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680 ला निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे रेटेचे राजे झाले, दुसरे छत्रपती झाले, राज्याभिषेक झाला. अवघ्या 9 वर्षाचा 1689 1680 ते 1689 9 वर्षाचा अल्प कालावधी छत्रपती संभाजी राजांना मिळाला, परंतु अनुभवदांडा होता. आपल्याला माहिती आहे पुरंदरला तळाला मिळणारा जे आपल्या महाराष्ट्रावर औरंगजेबचा जो साधारण जाऊन आला होता, त्या तहामध्ये त्यांनी 9 वर्षाच्या संभाजी राजे होते. त्यांच्याकडे वनसुंदरी म्हणून त्यांनी ठेवलं होतं. आणि पुढं आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे शिवाजी महाराजांबरोबर या ठिकाणी आग्र्याच्या अटकेमध्ये सुद्धा यांनी त्यांच्याबरोबर होते. म्हणजे बाल आणि त्यावेळेला शिवाजी महाराज त्यांना मंत्रीला सोडून आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते. त्याचा अवकाश संभाजी महाराज आले. या संभाजी महाराज यांना या सर्व गोष्टीचा अगदी बालपणापासून कारभाराचा शिवाजी महाराजांच्या तालुक्यावर प्रत्यक्ष व्हिडिओ असलेले त्यांच्याकडे अनुभव होता. वीर धाडसी असे संभाजी राजे होते, जे की या बलाढ्य आपला अभिमान त्यांनी केलं. बुद्धभूषण नावाचा असे अनेक पुस्तकं त्यांच्या काळामध्ये ते संस्कृतचे ते गाणे अभ्यासक होते. संस्कृत अभ्यास त्यांनी केला होता आणि या ग्रंथ संपदाही त्या ठिकाणी केली होती. उत्कृष्ट त्या काळामध्ये त्यांनी मला ते संस्कृतचा सामना करत असताना आणि अंतर्गत बोलत नाही त्याचा वाद तयार झाला होता. संदर्भात तरी पण या सोपी आणि मोठी अशा लोकांचा सामना करत त्यांनी त्या धाडसाला आणि ज्या युद्धामध्ये गेले ते विजय संपादन केला होता. आपल्याला माहिती आहे की ते एक ठिकाणी आपल्याला पकडले गेले त्याचा छळ शिवाई त्यांच्या पराक्रमातून आणि त्यांच्या जे लोक तयार झाली होती त्यांनी हे स्वराज्य पूर्णपणे औरंगजेब बादशाह 1660 निधन झालं. ते या ठिकाणी आदिलशाही कुटुंबशाही हे महाराष्ट्र संपवायला महाराष्ट्रामध्ये संपवायला होता तो तुमचा शेवटपर्यंत निधन झालं. परंतु हे सर्व तयार झालेले चळवळी आहेत, योग्य आहेत, महाराष्ट्रामध्ये हे शूरवीर आहेत, सुभक्त आहेत. त्यांनी हे राज्य यासाठी शिकवलं. शिवाजी महाराजांचं रेटेचे राज्य राहावं यासाठी जे आदर्श राजकारणातला आनंद राजनीती केली, त्यांनी जे निर्णय केले, कायद्याची सुव्यवस्था होती, राजव्यवस्था होती, या सर्वांचा आदर्श ज्यांनी आपला समोर करून ठेवला आहे. त्याच्या विचाराचं जे राज्य आहे ते आलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा संविधानामध्ये शिवाजी महाराजांना आदर्श असं या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यांना कारण आपला इतिहास पराजयाचा इतिहास आहे, गुलामाचा इतिहास आहे. त्यामुळे परकीय सत्तांनी आपल्याकडं राज्य केले. शिवाजी महाराजांनी मात्र या ठिकाणी त्या परकीय सत्तांना या ठिकाणी भरपूर असा मुकाबला या ठिकाणी केला. आणि हे जे वेगवेगळे राज्य शिवाजी महाराजांचं जे वीरमरण आहे ते या ठिकाणी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान आहे. ते बलिदान आपल्या स्मरणात या ठिकाणी छत्रपती शंभूराजांना या ठिकाणी अभिवादन करू. वक्ते या ठिकाणी बोलणारे, शिक्षण धोरणावर या ठिकाणी बोलणारे, शिक्षण धोरणाची सपोर्ट माहिती देणार आहे. मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी या ठिकाणी त्याबद्दल आपल्या या ठिकाणी आभार मॅडम म्हणल्या ह्यांचं संपलं की दूध काय अरे मी नाही जाणार.